सो बेसिकली आज पुण्यामध्ये आम्ही 1 एप्रिलला बरोबर 69 वर्षांपूर्वी पहिल्यांदा गीत रामायणाचं प्रक्षेपण झालं होतं आकाशवाणीवरून आणि ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आमच्या सिनेमाच्या प्रमोशनचा नारळ फोडला. 1 मेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा कार्यक्रम येतो आहे आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळे जण एकत्र येऊन बाबूजींच्या सगळ्या गाण्यांच्या आठवणी असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले अनेक प्रसंग असतील, काही गाणी बनवताना घडलेले किस्से असतील, तर हे सगळे पुण्यातल्या रसिक प्रेक्षकांना त्यांच्याबरोबर शेअर करत त्या सगळ्या आठवणी जागवणार. सौरभजी, निर्माता आहात तुम्ही चित्रपटाचा, काय सांगाल या चित्रपटाविषयी आम्हाला? मला वाटतं हा सिनेमा एक अस्मरणीय अनुभव होता आणि मला वाटतं पूर्ण सिनेमासृष्टीत हा सिनेमा एक नक्की वेगळं स्थान स्थापन करणार आहे. आणि हा सिनेमा करण्यामागचं खरं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होतं की एक जी परंपरा आहे, लेगसी आहे, जसा PNGची लेगसी आहे गेले 190 वर्षांची, अशीच बाबूजींची लेगसी आणि मराठी संगीत, मराठी कलाकृती ही एक पुढे जपून ठेवणं आणि लोकांसमोर ती सादर करण्याची एक प्रयत्न मुळात सिनेमा आम्ही केला आहे. ह्याच्यामागे करताना उद्दिष्ट पैसे कमवणं किंवा याच्यातनं हाही नव्हतं आणि नाही आहे. ह्याच्यातनं एक चांगली कलाकृती लोकांसमोर पोचेल आणि त्यामुळे जुनी गाणी म्हणजे आशा, लता, गरिमांची जुनी गाणी त्याच HMVकडनं याचे राईट्स घेऊन मराठी संगीत काय आहे हे लोकांपर्यंत पोचवणं. मी चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे, त्यामुळे काय तुम्हाला प्रश्न अपेक्षित असेल तुम्ही विचार. सो बायोपिक बनवताना खूप गोष्टी महत्त्वाच्या जसं लक्षात घ्यायला लागतं, वाचन असेल हे असेल. बाबूजींवरती बायोपिक करण्याचं कसं ठरलं तुमचं? बाबूजींवरचा बायोपिक करण्याची इच्छा 4.5-5 वर्षापूर्वी पहिल्यांदा सुचली, वाटली. आणि एक तर मी खूप लहानपणापासून त्यांच्या गाण्यांचा चाहत आहे, आपण सगळेच जण आहोत, महाराष्ट्र त्यांचा चाहत आहे. पण मी संगीत शिकणारा थोडासा असल्यामुळे, त्यांच्या गाण्यांची वेगळी आवड असल्यामुळे, त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीनं त्यांनी जगलेत 81-82 वर्षाचं, त्यामध्ये असणारं त्यांची देशभक्ती, सावरकर प्रेम, संगीत प्रेम आणि अतोनात हाल अपेष्टा सहन करत त्यांनी दिलेलं महाराष्ट्रासाठीचं एवढं मोठं योगदान, हे मला वाटतं की एका बायोपिकचा विषय करणाऱ्या एका लेखक दिग्दर्शकाला गोरळ पडावी इतकं पुरेसं आहे गोष्ट आहे. कारण ज्यांची गाणी, त्यांच्या कविता वाचत बघत वगैरे आम्ही मोठे झालेले आहोत, आमच्या आधीची पिढी झाली आणि त्यांचा रोल अचानक आपण करावा इथपर्यंत जेव्हा संधी मिळते तेव्हा पहिल्यांदा आधी खरं तर स्थिमितच व्हायला होतं की आपल्याला हे सगळं जमेल का मुळात. कारण ज्या प्रतिभेचे ते आहेत, ज्या पद्धतीचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे, तर किमान त्यांच्या जवळपास तरी आपण जातो आहे की नाही, किंवा लोक जेव्हा ही भूमिका बघतील त्यांना हे गदिमा आहेत असं